नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू. दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीनं कबुली दिली होती. दहशतवाद्यांच्या स्थळावर घेऊन जाताना आरोपी पळाला आणि विश्वा नदीत उडी मारल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय. सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ. रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी. पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत 40 मिनिटं चर्चा. हवाई दलाच्या तयारी संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मोदींची नौदल प्रमुखांसोबतही बैठक. पाकिस्तान अपयशी राष्ट्र भारताला शांततेत जगू देणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवण्याची वेळ. असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य. भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरात येण्यास बंदी. पाकिस्तानी बंदरात आपली जहाजं जाणार नसल्याचं भारताकडून स्पष्ट. अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या कवायती सुरू. अरबी समुद्रात जहाजांसाठी नेव्हिगेशन अलर्ट. पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज. भारतीय लष्कराला रशियन बनावटीचं इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळणार. खांद्यावरून चालवता येणाऱ्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांचा लवकरच पुरवठा. इग्ला-एस क्षेपणास्त्रामुळे लष्कराची ताकद वाढणार. भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार. डीआरडीओची स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची उड्डाण चाचणी यशस्वी. मध्य प्रदेशातील शोपूरमध्ये चाचणी यशस्वीरित्या पार पडली. अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या पलक मसिह आणि सूरज मसिहला पंजाब पोलिसांकडून अटक. दोघांनी पाकला भारताच्या लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो पाठवले. IMF कार्यकारी संचालक के.व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ संपुष्टात. पाकला पुरवणाऱ्या आर्थिक सुविधांबाबत IMF बोर्डाच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पीओकेत भारतीय हल्ल्याच्या भीतीनं 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी. बंकर्सची साफसफाई सुरू. मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवरही बंदी. पाकिस्तानी आर्मीवर बलूच लिबरेशन आर्मीचा हल्ला. बलुचिस्तानच्या कलात भागात पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांना येण्यास मज्जाव. पाकिस्तानी जवानाचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न. पाकिस्तानी जवान भारतीय सैन्याच्या ताब्यात. चौकशी सुरू. राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरात कारवाई. पाक लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण. पीओकेमधील नीलम व्हॅलीत पाकचं दहशतवाद्यांसाठी शिबिर. पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना. व्हिडिओ समोर. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात व्हीपीएन सेवा वापरण्यास बंदी. राष्ट्रीय सुरक्षेसाठी व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सेवा वापरण्यावर बंदी. भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारनं आज विशेष अधिवेशन बोलावलंय. भारत पाकिस्तान तणाव, युद्धजन्य स्थिती आणि पहलगाम हल्ल्यावर आजच्या अधिवेशनात चर्चा होणार. पाकिस्तानमधील सर्वपक्षीय बैठकीवर इम्रान खानच्या पक्षाचा बहिष्कार. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात सर्वपक्षीय बैठक बोलावली. भारताविरोधात मोर्चेबांधणीबाबत बैठकीत चर्चा होणार. पंजाबच्या अटारी बॉर्डरजवळील महुआ गावातल्या शेतात संशयास्पद वस्तू सापडली. ड्रग्ज तस्करी करणारे ड्रोन शेतात पडल्याची स्थानिकांची माहिती. लष्कराच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू. भारताचा पाकविरोधात अजून एक कठोर निर्णय. भारतानं बगलिहार धरणातून चिनाब नदीचं पाणी थांबवलं. बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला. भारताचा पाकिस्तानला दणका. पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खानचं ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक, तर माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोच्याही ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी. दहशतवादी कारवाया करण्यासाठी भारतात हा मॅरेज जिहाद तर होत नाही ना? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल. जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहादबद्दल बोललं पाहिजे. मुंब्रा कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहे का? आव्हाडांनी सांगावं. सदावर्तेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महापर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला हजेरी. फडणवीस, शंभूराज देसाईंसह अनेक नेत्यांची उपस्थिती. अमरावतीच्या दौऱ्यावर असल्यानं साताऱ्यातील पर्यटन महोत्सवाला अजित पवार अनुपस्थित. दरम्यान अजित पवार पर्यटन महोत्सवाला आले असते तर चांगलं वाटलं असतं. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदेंची अनुपस्थिती. महायुतीत नाराजी नाट्याची चर्चा. प्रत्येक कार्यक्रमाला मंत्र्यांनी गेलं पाहिजे असं होत नाही. शिंदेदादांच्या अनुपस्थितीवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज्याला पुढे न्यायचं असेल तर एकाच वेळी अनेक कामं व्हायला हवी. बावनकुळेंची प्रतिक्रिया. महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवामुळे मधाच्या गावात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ. महाबळेश्वरला आलेल्या पर्यटकांची मांघर गावाला भेट. मांघर गावात 1946 पासून मधाचं उत्पादन. महाबळेश्वरमध्ये वेण्णालेक परिसरात पर्यटन विभागाकडून एअर शोचं आयोजन. फडणवीस, एकनाथ शिंदे, शिवेंद्रराजे भोसलेंची उपस्थिती. फडणवीसांकडून पर्यटन विभागाचं कौतुक.
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा, विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परदेशात गेले हा योगायोग असल्याची राऊतांची प्रतिक्रिया. कनिष्ठ असल्यामुळे ठाकरेंच्या युतीबाबत भाष्य करणार नाही, मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. संजय राऊत वरिष्ठ, आम्ही अजूनही कनिष्ठच, नांदगावकरांचा राऊतांना टोला. जळगावमधील पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. ते सगळे नेते भाजपमध्ये येणार होते, पण अचानक तिकडे गेले, प्रोटोकॉलचा भंग केला. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर आम्ही प्रोटोकॉल तोडलेला नसल्याची आनंद परांजपेंची प्रतिक्रिया.